नमस्कार फ्रेंड्स, वर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी काय करणार आहे हे बघा पूर्ण व्हिडिओ। आता मी आधी घालत आहे कुकरला भात। चला तर मग कुकरला भात शिजतोय तोपर्यंत आपण हे भज्याचं पीठ काढून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी हळद घेतलेली आहे, लाल तिखट आणि मीठ आणि जिरे टाकलेलं आहे। हे बघा भजे कशासाठी करते हे नंतर सांगेन। हे बघा 1 वाटी बेसनचं पीठ टाकलेलं आहे आणि हे ओवा टाकलेला आहे क्रश करून मी। आता हे छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा असं मिक्स झाल्यानंतर आपण हे थोडं थोडं पाणी टाकून परत मिक्स करायचं आहे। हे बघा भज्याचं पीठ एकदम अशा कन्सिस्टन्सी करायचं आहे हे छानपैकी। आता याच्यात टाकायचं आहे कांदा आणि कोथिंबीर। बघा बारीक कांदा आणि कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे, हे पण टाकून आता छान मिक्स करत आहे। खरं तर भजे कशासाठी करणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते, व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग आता भात शिजला आहे, कुकरला लावले आहे तोपर्यंत मी कोथिंबीर, अद्रक, लसूण हे सर्व खलबत्त्यामध्ये आता वाटून घेणार आहे बारीक। हे बघा हिरव्या मिरच्या 4च घेतलेला आहे, तिखट आहेत खूप, आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे। हे छान एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। खरं तर संध्याकाळी स्वयंपाकाला काय करायचं हे बायकाला खूप टेन्शन असतं, तर हा माझा व्हिडिओ बघितला तर एका दिवसाचं टेन्शन तुमचं जाईल, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा मी हे सर्व वाटलेलं हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे एक ताकात टाकलेलं आहे। एक छोट्या पातेल्यात ताक घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता परत बेसन पीठ टाकून हळद आणि मीठ टाकायचं आहे ह्याच्यात, आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये गुठळ्या थोडंही होऊ द्यायचं नाही, सर्व गाठी व्यवस्थित फोडून घेऊन हे एकदम छान एकसारखं करून घ्यायचं। दुसरीकडे तेल ठेवलेलं आहे गरम करायला मी पातेल्यात, त्याच्यात टाकले आहे मोहरी आणि जिरे मोहरी तडतडली की ह्याच्यात टाकायचं कढीपत्ता तळला की हे टाकायचं ताक। आपण ह्याच्यात बेसन पीठ, हिरवी मिरची सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। हे केलेलं आहे आपण ताकाची कढी। तर आपल्याला कढी पकोडा करायचा आहे, त्याच्यामुळं हे केलेली आहे कढी। आता कढी झालेली आहे, आता करायचं आहे आपल्याला भजे। तर भजेचं पीठ मी अजून एकदा छान मिक्स करून घेत आहे आणि आता कढीचं गॅस बंद करते। कढी शिजली आहे आता छान। आता एका साईडला कढई ठेवूया गरम करायला, आणि याच्यात टाकायचं आहे आपल्याला तेल, कारण भजे तळून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे तेल गरम करायला ठेवते आहे मी। आता याच्यात आपल्याला छान छोटे छोटे भजे करून टाकायचं आहे। कुणाला भज्याची कढी आवडते हे कमेंटमध्ये सांगा। हे पहा कढी पण आता छान उकळलेली आहे, मी गॅस पण बंद केलेला आहे। आता याच्यावर टाकायचे छान कोथिंबीर टाकून आपण हे झाकून ठेवूया असंच। हे बघा किती सुंदर दिसते आपली कढी। आणि चला दुसरीकडे आपल्याला हे छोटे छोटे भजे तळून घ्यायचं आहे। हे बघा एकदम आकाराने तुम्हाला छोटे मोठे कसे करायचे तसे करून घ्या। हे पहा मला असे आवडतात म्हणून मी असेच केलेलं आहे। मस्तपैकी आपण हे भजे तळून घ्यायचं आहे। भजे तळल्यानंतर हे भजे एका ताटात काढून घेतल्यानंतर आपल्याला हे भजे कढीमध्ये टाकायचं आहे। हे बघा ताकाच्या कढीमध्ये आपण हे भजे सगळे सोडून घेऊया। हे बघा किती सुंदर झालेलं आहे। आता कढी पण थोडीशी भज्यामध्ये जिरली ना मग खूप छान लागेल। हे पहा किती सुंदर झालेली आहे कढी। आता कढीसोबत लगेच कढी भात तर खूपच छान लागतो, पण 4 चपात्या करावं म्हटलं त्याच्यामुळे चपात्या पण करून घेते मी। हे पहा छान चपात्या करून घेऊया, म्हणजे गरमागरम ताकाची कढी आणि चपाती भात खूप छान लागतो। हे बघा आता चला जेवायला वाढून घेते मी, कुकरमधून भात काढते। वाव चिकट भात केलेला आहे, मुद्दाम कढीसोबत चिकटच भात छान लागतो। हे पहा किती सुंदर भात चिकट केलेला आहे। आता ताटात वाढून घेऊया आपण। चला भात घेतलेला आहे, आता कढी घ्यायचं आहे, मस्त गरमागरम कढी। हे बघा किती सुंदर दिसते आपली। कुणाला आवडते भज्याची कढी आणि चिकट भात कमेंटमध्ये जरूर कळवा। हे पहा साधी सोपी रेसिपी असते, त्याच्यामुळं माझा व्हिडिओ पूर्ण बघत जा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फेसबुक पेजला फॉलो पण करा। हे बघा किती सुंदर मस्त भातावर टाकून गरमागरम कढी, भजे, मस्त भात चपातीसोबत पण छान लागते, पण भातासोबत तर खूपच छान लागते। तुम्ही अशा प्रकारची कढी करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा।
बाय बाय.